नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023ची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची सुरुवात आज म्हणजेच 5 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवर हे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे हे पाहणार आहोत आणि हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. तसेच अर्ज करण्याची तारीख शेवटची काय आहे हे सुद्धा तुम्हाला मी इथं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला तुम्हाला IBPSCची ही वेबसाईट आहे, याच्यावर जायचं आहे. ibpsonline.ibps.in/ZPVPGJUN23. आता ही जी लिंक आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये देईल. तुम्ही या लिंकवर डायरेक्टली जाऊ शकतात. सो प्रथम आपल्याला या लिंकवर गेल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल मोबाईलवर. इथे सांगितलं झालं की दिस वेबसाईट इज वेबल ऑन लँडस्केप मोड. सो एकंदरीत याचं म्हणणं काय की लँडस्केप मोडमध्येच ही वेबसाईट व्ह्यू होईल. सो तुम्हाला एकतर मोबाईल इथं आडवा करावा लागेल. म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये एक ऑप्शन असतं की इथं ऑटो व्ह्यू मोड असतो. त्याच्यामुळे मोबाईल आडवा केल्यानंतर ही वेबसाईट इथं व्यवस्थित ओपन होईल. नाहीतर तुम्हाला ही वेबसाईट लॅपटॉपवर ओपन करावी लागेल. सो एकतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पोर्ट्रेट किंवा ऑटो व्ह्यू मोड करा, त्यावेळेस ही वेबसाईट व्यवस्थित ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे इथं दिसेल आणि तुम्हाला बघू शकतात की काही महत्त्वाच्या डेट्स इथं दिलेल्या आहेत की ॲप्लिकेशन भरण्याची तारीख जी आहे ती 5 ऑगस्ट म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे आणि याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 25 ऑगस्ट. सो एकंदरीत हे लक्षात ठेवा तुम्हाला की 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्टमध्ये तुम्हाला हे फॉर्म भरायचे आहेत. सो एकंदरीत 20-21 दिवस आपल्याकडे हे फॉर्म भरण्यासाठी आहेत. त्यानंतर फॉर्म एडिट करण्याची सुद्धा लास्ट डेट ही 25 ऑगस्टच आहे. त्यानंतर लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन. जेव्हा आपण अर्ज भरून फीस भरतो तेव्हा आपला अर्ज आपण प्रिंट करू शकतो आणि त्याची जी शेवटची डेट आहे ती आहे 9 सप्टेंबर. त्यानंतर ऑनलाईन फीस भरायची जी तारीख आहे ती सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म एवढीच आहे, 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत. सो एकंदरीत या महत्त्वाच्या डेट्स तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची डेट म्हणजे शेवटची डेट आणि ती आहे 25 ऑगस्ट. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. सो याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट विचारली जाईल आणि आपण बघू शकतो की इथं कोणकोणती माहिती भरायची आहे ती म्हणजे बेसिक इन्फो, त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर, त्याच्यानंतर डिटेल्स, त्याच्यानंतर प्रिव्ह्यू आणि त्यानंतर पेमेंट. सो एकंदरीत इथं हे जे 5 टॅब आहेत ह्याच्यातल्या इन्फॉर्मेशन आपल्याला भरायचे आहेत आणि सुरुवातीला आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. आता बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये काय काय भरायचं आहे, फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचे नाव तुम्हाला इथं टाकायचे आहे. समजा तुमचं नाव महेश असेल तर इथं फक्त तुम्हाला महेश टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम म्हणजे हेच नाव तुम्हाला इथं वापस टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचे नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म मिडल नेम म्हणजे हेच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर आडनावसुद्धा इथं तुम्हाला कन्फर्म म्हणजे तेच आडनाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही जी माहिती दिली आहे तिथं आपोआप इथं खाली फुल नेम येईल तुमचं की तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव. आता ही माहिती चेक करून घ्या. आता ही माहिती तुमचं जे ID आहे जे तुम्ही एक्झामिनेशनला घेऊन जाणार आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड सारखंच असायला पाहिजे किंवा SSCची जी तुमचं मार्कशीट आहे त्याच्यासारखंच पाहिजे. कारण की इथं नोट दिलेली आहे की उमेदवाराने संगणकीकृत अर्जात भरलेले स्वतःचे नाव, उमेदवाराचा फोटो असलेल्या ओळखपत्रावरील नावाशी तसेच गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्राच्या नावाशी तंतोतंत जुळणारे असावे. हे दस्तावेज परीक्षेच्या वेळेस सादर करावे लागतील, अन्यथा आपले परीक्षेसाठीची उमेदवारी रद्द करण्यात येईल. जर नावात व आपल्या ओळखपत्र, गुणपत्र, पदवीपत्र या नावात फरक आढळला तर परीक्षेसाठी उमेदवारी रद्द करण्यात येईल. उमेदवाराचे नाव इथं 35 अक्षरांचं असेल. सो एकंदरीत तुम्ही 35 कॅरेक्टर्स मध्येच हे नाव इथं टाकू शकता. जर जास्त असतील तर त्याच्याबाबत तुम्ही नोटिफिकेशन वाचून घ्या. नावात बदल करण्यासाठी कोणती विनंती नंतर मान्य करण्यात येणार नाही. सो एकंदरीत याच्यावरून काय कळतं की तुमचं जे आधार कार्ड, तुमचे SSC की तुमची जी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आहे त्याच्यावर नाव जसं आहे तसंच टाका. इथं कोणतीही स्पेलिंग मिस्टेक करू नका, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा जे दुसरा कोणता मोबाईल नंबर असेल, अल्टरनेट मोबाईल नंबर, ते सुद्धा तुम्हाला इथं टाकायचा आहे. आणि हे जे मोबाईल नंबर किंवा ईमेल ID तुम्ही टाकताय हे सुरू असले पाहिजे, कारण की याच्यावर महत्त्वाचे SMS येतात, ईमेल येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल ID टाकायचा आहे. आता ईमेल ID तुम्हाला पूर्ण टाकायचं नाही. उदाहरणार्थ 123@gmail.com टाकायचं नाही. तर इथं तुम्हाला 123 आणि त्यानंतर आणि इथून तुम्हाला डोमेन सिलेक्ट करायचं आहे gmail.com. सो अशा प्रकारे ईमेल टाकायचा आहे. त्यानंतर हाच ईमेल ID इथं तुम्हाला टाकून हे कन्फर्म करायचं आहे.
त्यानंतर आता इथं एक महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणत्या जिल्हा परिषदसाठी फॉर्म भरत आहेत हे इथं तुम्हाला निवडायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही पुण्यासाठी फॉर्म निवडत असाल तर इथं बघू शकता आपण अशा प्रकारे ऑप्शन येतात आणि तुम्हाला जर पुण्याच्या जिल्हा परिषदसाठी फॉर्म भरायचा आहे तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथं फक्त एका जिल्हा परिषदचं नाव टाकू शकता. त्यानंतर इथं जो सिक्युरिटी कोड येतो ते तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक SMS येईल की ZP रिक्रुटमेंट ऑफ VP प्रोविजनर तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि तुमचा इथे एक पासवर्ड येईल. हा रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हे जे ईमेल किंवा जे SMS वर येतं ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, कारण की नंतर आपल्याला लॉग इन करून प्रिंट ॲप्लिकेशन करताना हे महत्त्वाचं आहे. तसेच तुम्हाला ईमेलसुद्धा येईल, त्याच्यातही सांगितलं जाईल की तुमचं इथं नाव, तुमचं इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल. सो ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची, ही एक तर लिहून ठेवा किंवा हा ईमेल आणि हा SMS तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवा. त्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर जी वेबसाईट आहे त्याच्यावरसुद्धा ही माहिती येईल की युअर प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर इज अँड पासवर्ड इज. तुम्ही ह्याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आणि पुढची जी माहिती आपल्याला इथं भरायची ती आहे फोटो अँड सिग्नेचर. इथं तुम्हाला फोटोची फाईल इथं सिलेक्ट करायची आणि इथं सिग्नेचर सिलेक्ट करायचे आहे. सो हे लक्षात ठेवा. आता फोटो आणि फोटोची जी इमेज आहे आणि जी तुमची साईन आहे त्याची इमेज, त्यासाठी काही महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहेत ते तुम्ही इथं वाचून घ्या. मी इथं दिलेल्या आहेत. इथं सर्वात महत्त्वाचे गाईडलाईन्स म्हणजे की जे डायमेन्शन आहे ती ही पाहिजे फोटोसाठी आणि जी साईज आहे ती 20 KB ती 50 KB. म्हणजे तुमची जी फोटोची जी इमेज आहे त्याचं जी साईज आहे ती ह्याच्यापेक्षा जास्त नसू नये. जास्त आला तर खाली एरर दाखवला जाईल. 20 ते 50 KB हे लक्षात ठेवा. तसेच बाकी फोटो कसा असायला हवा वगैरे याचे सर्व डिटेल्स इथं दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचे डिटेल्स आपण इथं बघितलेच आहेत. त्यानंतर सिग्नेचरचे सुद्धा इथं गाईडलाईन्स दिलेले आहेत. मेन म्हणजे इथं काय दिलेलं आहे की द ॲप्लिकंट हॅज टू साइन ऑन व्हाईट पेपर विथ ब्लॅक इन पेंग. म्हणजे सिग्नेचर जी आहे ती ब्लॅक ह्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सिग्नेचर इन कॅपिटल लेटर्स शॅल नॉट बी ॲक्सेप्टेड. तुम्ही जे साईन करताय त्याच्यात कॅपिटल लेटर्स तुम्ही टाकू शकत नाही. म्हणजे तुमचं नाव महेश आहे तर तुम्ही असं सिग्नेचर करू शकत नाही. सगळेच लेटर तुम्ही इथे कॅपिटलमध्ये टाकू शकत नाहीत. एखादं ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिग्नेचरचे जे डायमेन्शन आहे ते 140x60 पिक्सल हे लक्षात ठेवा. आणि साईज हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ही 10 KB ते 20 KB पाहिजे. आता इथं महत्त्वाचे 2 पॉईंट आपण बघितले की जी फोटो आहे त्याची साईज किती पाहिजे, 20 ते 50 KB, ह्याच्यापेक्षा जास्त नसू नये. आणि दुसरं म्हणजे सिग्नेचरची 10 ते 20 KB. त्याच्यामुळे हे 2 डायमेन्शन तुम्ही लक्षात ठेवा आणि याच्यानुसारच इथं तुम्हाला फोटो आणि ते अपलोड करायचं आहे. आता तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर तुमचा इथं फोटो दिसेल आणि तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो, ऑल्सो ॲग्री टू अबोव मेन्शन नोट. त्यानंतर सिग्नेचर केलेले अपलोड केलेले तुम्हाला इथं दिसेल आणि इथं हे जे आहे कन्फर्म ते सुद्धा इथं क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं वेबसाईट ओपन होईल. सो आतापर्यंत आपण इथं 2 घटकातली माहिती भरलेली आहे, बेसिक इन्फॉर्मेशन भरलेली आहे आणि फोटो सिग्नेचरसुद्धा अपलोड केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिटेल्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती भरायची आहे. इथं या डिटेल्समध्ये 2 भाग आहेत. पहिला आहे बेसिक आणि त्याच्यानंतर आहे क्वालिफिकेशन. सो सुरुवातीला आपल्याला बेसिकमधली माहिती भरायची आहे. आता बेसिकमध्ये काय काय विचारलं आहे तर जिल्हा परिषद आपण आधीच इथं चूज केलं तर पुणे, ते इथं येईल. त्यानंतर तुम्ही पुणे जिल्हा परिषदमध्ये सुद्धा कोणत्या पोस्टसाठी इथं अप्लाय करतायत, म्हणजे उदाहरणार्थ विस्तार अधिकारी साठी करतायत, ग्रामसेवकसाठी करतायत का सिव्हिल इंजिनियरसाठी करतायत, हे तुम्हाला इथं चूज करावं लागेल. आपण बघू शकतो की या पोस्टमध्ये अशा प्रकारे इथं पोस्ट येतात, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरिंग, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी. ह्याच्यापैकी तुम्हाला एक पोस्ट इथं निवडायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ती निवडायची. तर सगळेच ऑप्शन आहेत, SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS ओपन. सो तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथं चूज करायची आहे. आणि अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, म्हणजे कधी कधी काय असतं तुमची कॅटेगरी एक आहे पण त्या कॅटेगरीमध्ये समजा वॅकन्सी नसेल तर तुम्हाला दुसऱ्या कॅटेगरी म्हणजे ओपनमधून फॉर्म भरावा लागतो. सो अशा प्रकारे तुम्हाला इथं तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरताय हे सुद्धा इथं चूज करावं लागेल. समजा तुमची कॅटेगरी इथं ST आहे आणि तुमच्यासाठी जागा उपलब्ध आहे तर तुम्ही दोन्ही ठिकाणी ST करायला पाहिजे. आणि जागा उपलब्ध नसेल तर ओपनमधून फॉर्म भरू शकता. सो आपण एकंदरीत तिथं ही माहिती बघितलेली आहे. आता पुढची माहिती कोणती बघितली आहे तर पुढे असं दिलं की नो चेंज इन कॅटेगरी विल बी
परमिटेड आफ्टर कंप्लीट रजिस्ट्रेशन. सो कॅटेगरी जी आहे तुमची कास्ट ती व्यवस्थित टाका, त्याच्यात नंतर चेंजेस केले जाणार नाहीत. तसेच आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ 40% अँड अबोव. आपण 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती आहात का? आता तुम्ही इथं दिव्यांग आहेत का 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, ते इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं येस नो. त्याच्यानंतर अपंगत्वाचा प्रवर्ग इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. अपंगत्वाचा प्रकार काय आहे ते सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तसेच तुमचं जे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे PWBD प्रमाणपत्र, त्याचा क्रमांक इथं टाकायचा आहे. डेट ऑफ इश्यू टाकायचा आहे. त्यानंतर आपणास परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का? असेल तर इथं हो करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर आपण मेंदूचा पक्षाघात या आजाराने त्रस्त आहात का? असल्यास त्याचा तुमच्या लेखनाच्या गतीवर परिणाम होतो का? हे सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर असल्यास आपण परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का? येस नो इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या लेखनासाठी वापरत असलेला हात दुखावलेला किंवा बाधित आहे का? हे सुद्धा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे, कारण की स्क्राईब जो असतो त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची असते. त्यानंतर आपला लेखनासाठी वापरत असलेला हात दुखावलेला काय बाधित हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर असल्यास परीक्षेदरम्यान आपणास भरपाई वेळेची आवश्यकता आहे का? त्यानंतर आपणास लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता आहे का? म्हणजे स्क्राईबची गरज आहे का? हे सुद्धा तुम्हाला इथं सांगायचं आहे. त्यानंतर एकंदरीत आपण इथं बघू शकतो की हे आतापर्यंत जे अपंगत्व किंवा दिव्यांगत्व आहे त्याच्याबद्दलची सर्व माहिती असेल, आणि तिथं तुम्ही येस सिलेक्ट केल्यानंतरच ही माहिती विचारली जाईल. तुम्ही जर नो सिलेक्ट केलं तर ही माहिती भरायची तुम्हाला गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे विचारलं आहे की आर यू ॲन एक्झिस्टिंग एम्प्लॉई ऑफ जिल्हा परिषद. तुम्ही जिल्हा परिषदचे सध्याचे इथं कर्मचारी आहेत का? येस नो टाईप सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अर्जदार राज्य शासन सेवेतील कर्मचारी आहे का? तुम्ही महाराष्ट्र शासनामध्ये इथं दुसऱ्या कोणत्या पदावर काम करत आहेत का? ते सुद्धा इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचं म्हणजे नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे का? हे सुद्धा इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं फक्त येस नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात वैध प्रमाणपत्र आहे का? म्हणजे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का? हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. तसेच EWS सर्टिफिकेट आहे का? EWSमधले विद्यार्थी त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे का? हे सुद्धा तुम्हाला इथं येस नोमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र आहे का? हे सुद्धा इथं सांगायचं आहे. सो एकंदरीत लक्षात ठेवा, इथं जे आहे ते कास्ट सर्टिफिकेटबद्दल विचारलेलं आहे, आणि इथं जे विचारलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्राबद्दल विचारलेलं आहे. सो हे सर्व तुम्हाला इथं क्वेश्चन जे विचारले ते येस नो फॉर्ममध्येच भरायचं आहे. तिथं बाकी कोणती माहिती विचारली गेलेली नाही आहे. त्यानंतर इथं आपण बघू शकतो इथं काय दिलेलं आहे की भरती प्रक्रियेमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेली अर्हता व पद उपलब्ध असल्याची खात्री करून मी अर्ज करीत आहे. त्यामुळे अर्हता पूर्ण न करणारे पद उपलब्ध नसताना त्या आरक्षणासाठी प्राप्त केलेले अर्ज बाद करण्यात येतील व त्यासाठी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही याची मला माहिती आहे. सो तुम्ही ज्या पोस्टसाठी इथं अप्लाय करत आहात आणि त्याच्यासाठी तुमच्याकडं क्वालिफिकेशन आहे का, हे सर्व गोष्टी तुम्ही वाचूनच फॉर्म भरायचा आहे. म्हणजे उदाहरण इथं तुम्ही सिव्हिल इंजिनियरसाठी फॉर्म भरला आहे आणि तुमच्याकडे सिव्हिल इंजिनियरशी रिलेटेड काही पदवीच नाही, तर ही इथं भरती घेणाऱ्यांची चूक नाही आहे, ही तुमची चूक आहे. त्याच्यामुळे शुल्क वापस दिलं जाणार नाही. सो तुम्ही ते पद त्याच्यासाठी जागा आहेत का आणि त्याच्यासाठी मी इलिजिबल आहे का, हे सर्व बाबी भरूनच इथं फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला इथं टिक करायचं आहे. तसेच पुढे काय विचारलं आहे की माजी सैनिक म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहात का? तुम्ही इथं माजी सैनिक म्हणून तुम्हाला इथं त्याचं रिझर्वेशन घ्यायचं आहे का, तर ते येस नोमध्ये इथं सांगायचं आहे. तसेच अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहे काय, हे सुद्धा इथं तुम्हाला सांगायचं आहे येस नोमध्ये. त्यानंतर सेवेचा कालावधी, त्याच्यानंतर सेवेतून मुक्त होण्याची तारीख इथं द्यायची आहे. त्यानंतर अर्जदार महिला आरक्षणावर अर्ज करत आहे का, म्हणजे जे समजा तुम्ही महिला असताल आणि तुम्हाला महिला आरक्षण पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला येस करावं लागेल. सो एकंदरीत असे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा इथं सेक्शन जो आहे तो आहे मेरिटियस स्पोर्ट्स पर्सन. आता तुम्ही मेरिटियस स्पोर्ट्स पर्सन असाल तर ही इथली माहिती भरायची आहे. तिथं काय दिलं आहे, द कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट मेरिटियस स्पोर्ट्स पर्सन शॅल इन्श्युअर दॅट ही हॅज व्हॅलिड स्पोर्ट्स सर्टिफिकेट. तुमच्याकडे व्हॅलिड स्पोर्ट्स सर्टिफिकेट पाहिजे जे ॲप्रोप्रिएट स्पोर्ट अथॉरिटीने इथं व्हॅलिडेट केलेलं आहे बिफोर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे 25 ऑगस्टच्या आधी तुमच्याकडे हे व्हॅलिडेट केलेलं प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर पुढे इथे विचारलेलं काय आहे की डू यू विश टू अप्लाय अंडर स्पोर्ट रिझर्वेशन. तुम्ही स्पोर्ट रिझर्वेशनच्या अंडर अप्लाय करू इच्छी आहात का. तुम्ही मेरिटियस पर्सन असाल तर तिथे येस करा, नाहीतर नो करा.
त्याच्यानंतर सक्षम प्राधिकरणाने दिलेले क्रीडा प्रमाणपत्र आहे का, तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का हे इथं सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या इथं स्पोर्टमध्ये भाग घेतलेला आहे, म्हणजे पार्टिसिपेट इन स्पोर्ट्स ॲट, त्यानंतर स्पोर्ट्स टाईप क्रीडाचा प्रकार इथं सांगायचा आहे. त्यानंतर तुमचा इथं रँकसुद्धा सांगायचा आहे. सो बाकीची काय माहिती असेल ते इथं स्पोर्ट्सची भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहात का ते इथं सांगायचं आहे. त्यानंतर आपण भूकंपग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहात का ते इथं सांगायचं आहे. जी इलिजिबल कॅन्डिडेट त्यांनीच येस करावं, नाहीतर बाकीच्यांनी नो करावं. आपण अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात का हे सुद्धा येस नो करायचं आहे. त्यानंतर ऑर्फन कॅटेगरी, तुम्ही ऑर्फन आहात का, म्हणजे ऑर्फनचं रिझर्वेशन तुम्हाला घ्यायचं आहे का, येस नो ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारला आहे, इफ यू एस कॅटेगरी ऑफ ऑर्फन रिझर्वेशन असल्यास अनाथ आरक्षणाचा प्रवर्ग तुम्हाला इथं निवडायचा आहे. पुढचा प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे की आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का. सो इथं येस नो करायचं आहे. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं हे येसच येईल आणि तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेला 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का. सो महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरचे जे विद्यार्थी आहेत ते इथं येस नो इथं भरू शकतात. त्यानंतर आपण अर्ज करत असलेल्या जिल्हा परिषदेच्या अनुसूचित क्षेत्रातील रहिवासी आहात का. पेसा रिजनमध्ये आहे का जिल्हा परिषद आणि त्याचे तुम्ही रहिवासी आहात का हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात काय हे सुद्धा इथं सांगायचं आहे. त्यानंतर अर्जदार सन 1991चे जनगणना कर्मचारी आहे काय हे सुद्धा तुम्हाला येस नोमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर अर्जदार सन 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी आहे काय हे सुद्धा इथं सांगायचं आहे. आता बहुतांश विद्यार्थी याच्यानंतर जन्मलेले असण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे लागू असेल तरच इथं यस भरा, नाहीतर नो लिहा. त्यानंतर पुढचा जे प्रश्न आहे तो आहे की तंत्रशिक्षण विभागाच्या शासकीय तंत्रनिकेतन संस्थेमार्फत 1980-81 ते 1986-87 या कालावधीत घेण्यात आलेला 1 वर्ष कालावधीत सिव्हिल इंजिनिअरिंगचा असिस्टंट कोर्स उत्तीर्ण झाल्यास शासकीय तंत्रशिक्षण विभागाकडून आपल्या प्रमाणपत्राची पडताळणी केली आहे का हे सुद्धा ज्यांना लागू आहे त्यांच्यासाठी हे भरायचं आहे. त्यानंतर आपण मार्च 2019मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला होता का. आता तुम्ही जर जिल्हा परिषद 2019चा अर्ज केला असेल तर यस करा, केला नव्हता तर नो करा. त्यानंतर इथं ॲप्लिकेशन नंबर येईल. त्यानंतर आपण युद्धात सैन्य दलातील सेवेत मृत्यू पावलेल्या किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहात का. आता जे युद्धात सैन्य दलातील जे इथं सैनिक अपंग किंवा मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबाबाबत हा प्रश्न विचारलेला आहे, हे सुद्धा तुम्ही येस और नो करा. आता हा जो वरचा ॲप्लिकेशन नंबर विचारलेला आहे तो 2019च्या भरतीचा विचारलेला आहे. म्हणजे 2019मध्ये तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल जिल्हा परिषदचा आणि त्याच्याकडे तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तर टाका, नाहीतर तुम्हाला इथं नो सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न काय की आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी किंवा पाल्य आहात का. येस नो, ज्यांच्यासाठी हे लागू आहे त्यांनी येस नो करायचं इथं. त्यानंतर रिलिजन टू विच यू बिलॉंग, आता इथं तुमचं रिलिजन टाकायचं आहे, हिंदू मुस्लिम इथं जे काही ऑप्शन अवेलेबल आहेत त्याच्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीयत्व जे नॅशनॅलिटी आहे ती आपोआपच इथं इंडियन येईल. त्यानंतर डू यू होल्ड आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का हे इथं तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे. आता इथं आपण हे बघू शकतो की हे महत्त्वाचं आहे. इथं काय विचारलेलं आहे की सेंटर ऑफ एक्झामिनेशन, आता 3 सेंटर ऑफ एक्झामिनेशन विचारलेले आहेत. पहिलं जे आहे ते तुम्हाला जे पाहिजे तेच टाकायचं आहे आणि पहिलं जर अवेलेबल नसेल तर दुसरे कोणते 2 तुम्हाला इथं भेटले तर अडचण आहे तर ते इथं टाकायचं आहे. सो प्रिफरन्स हे व्यवस्थित टाका तुम्ही. सर्वात आधी तुमचं जे घ्यायचंच आहे ते सेंटर टाका. त्याच्यानंतर हे जर भेटलं नाही तर अजून कोणते 2 दिले तर चालतील, तर हे असे 3 सेंटरचे इथं तुम्ही प्रिफरन्स द्या. त्याच्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तुमची डेट, मंथ, इयर. ही एकंदरीत इथं पर्सनल डिटेल्सच्या अंडरमध्ये आहे डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर तुमचं वय किती झालं हे आपोआप इथं येईल तुम्ही डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर. त्याच्यानंतर इथं काय दिलं की प्लीज इन्श्युअर यू हॅव ऑलरेडी फिल्ड डिटेल्स अंडर बेसिक डिटेल्स इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म एस्पेशली pertaining टू कॅटेगरी. चेंज इन डेट ऑफ बर्थ विल नॉट बी परमिटेड. सो डेट ऑफ बर्थमध्ये चेंज होणार नाही तुम्ही एकदा सिलेक्ट केल्यानंतर, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचं इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर. त्याच्यानंतर तुम्हाला जुळे भावंड आहे का हे इथं सांगायचं आहे. असतील तर यस करा, नसतील तर नो करा. त्यानंतर असतील तर जुळ्या भावंडाची नाव इथं टाका. त्याच्यानंतर जुळं जे भावंड आहे त्यांचं इथं जेंडर काय आहे, मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर हे इथे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न मॅरिटियल म्हणजे वैवाहिक स्थिती काय आहे, तुम्ही अनमॅरिड आहात, मॅरिड आहात, विडो आहात, त्यानंतर डिवोर्स आहात, विडोवर, हे इथं बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही इथं लिहा.
त्यानंतर पुढचे महत्त्वाचे इथं माहिती आहे. पहिलं म्हणजे फादर्स नेम, वडिलांचे नाव, त्यानंतर आईचं नाव, त्याच्यानंतर लग्न झालं असेल तर पती पत्नीचे नाव, हे माहिती तुम्हाला भरून घ्यायची. आता पुढे हे ची इन्फॉर्मेशनसुद्धा महत्त्वाची, ती म्हणजे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहाराचा पत्ता. इथं तुम्हाला या 3 लाईनमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा. तुमच्या घराचं नाव, फ्लॅट असेल तर फ्लॅट नंबर किंवा तुमचं जे कॉलनी वगैरेचं नाव आहे ते इथं टाका. त्यानंतर तालुका, त्यानंतर इथं जिल्हा, इथं राज्याचं नाव आणि इथं पिनकोड. तसेच तुमचा जे पत्ता आहे तो परमनंट ॲड्रेस सारखाच आहे का ते सुद्धा इथं सिलेक्ट करा. सारखाच असेल तर इथं क्लिक करा, नसेल तर तुम्हाला इथं वेगळा पत्ता टाकावा लागेल परमनंट ॲड्रेसमध्ये. त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये जर सेम असेल आणि तुम्ही इथं क्लिक केलं तर आपोआप येईल, नसेल तर तुम्हाला ही सर्व माहिती इथं भरावी लागेल परमनंट ॲड्रेसची सुद्धा. सो एकंदरीत अशा प्रकारे आपण पुढे गेल्यानंतर इथं तुम्हाला जे ॲप्लिकेशन फीस भरायची ते इथं दिली जाईल. आता जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहेत त्यांना 1000 रुपये फीस आहे आणि जे रिझर्वेशन कॅटेगरी किंवा ऑर्फन कॅटेगरीतून फॉर्म भरत आहेत त्यांना 900 इथं फीस आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचं आहे आणि पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट करायचं. आता व्हॅलिडेट युअर डिटेल्स केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुल येईल आणि जर ते व्हॅलिडेट झालं नाही तर काही एरर्स येतील आणि ते इथं दाखवले जातील की तुमचे काय एरर्स आहेत ते रेक्टिफाय करून घ्या, ते इथं चेंज करून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह नेक्स्ट होईल. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर आपण बघू शकतो की आपली बेसिक इन्फॉर्मेशन भरून झाली आहे. आता आपल्याला क्वालिफिकेशन म्हणजे आपलं जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ती माहिती इथं भरायची आहे. सर्वात आधी तुम्हाला इथं जी सूचना दिली आहे ते वाचून घ्या की इथं तुमचे टक्केवारी बाबतची इथं काही सूचना दिलेली आहे ते इथं लक्षात ठेवा. टक्केवारीबाबत असे दिले की टक्केवारी सर्वात जवळील 2 दशांशासह दर्शवावी. तसेच सी जी पी ए दिले जाते ते टक्केवारी रूपांतरित करावे. म्हणजे काही विद्यार्थ्यांचे टक्के असेल तर ते टक्के 2 दशांशपर्यंत टाकायचे आणि काही कॉलेजमध्ये CGPA SGPAमध्ये दिलेलं असतं, म्हणजे 10 पैकी दिलेले असतात गुण, 7.8 किंवा 7.9 असं दिलेलं असतं. त्याला तुमच्या विद्यापीठाचा जो नियम आहे त्याच्यानुसार याला टक्क्यामध्ये इथं रूपांतरित करून टाकायचं आहे. आधी इथं कोणकोणती माहिती विचारली आहे, एक्झाम पास्ट, त्यानंतर नेम ऑफ बोर्ड, त्यानंतर इथं डिग्री सब्जेक्टचं नाव, त्यानंतर डेट ऑफ पासिंग, त्यानंतर पर्सेंट ऑफ मार्क्स, टक्के इथं टाकायचे आहेत. आणि इथं खाली कॅटेगरी दिल्यात. पहिली आहे नॉन मॅट्रिक्युलेट असेल तर ती टाकायचं आहे. त्यानंतर SSCची माहिती इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर अजून इथं कोणकोणत्या इथं विचारलेली माहिती, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, हे इथं नाही सॉरी इथं प्रोफेशनल विचारलेलं आहे, इथं पोस्ट ग्रॅज्युएशन विचारलेलं आहे. तर सर्टिफिकेट काय असेल MSc वगैरे त्याची माहिती इथं भरायची आहे. सो ज्या कॅटेगरी तर तुम्हाला लागू आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत, SSC, HSC, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यानंतर अजून इथं पुढची काय माहिती विचारली आहे तर क्लास ग्रेड, म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लासमध्ये पास झाला ते टाकायचं आहे. सो एकंदरीत अशा प्रकारे एज्युकेशनल डिटेल्स इथं भरायचं आहे. हा पूर्ण टेबल तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यानंतर काय विचारलं आहे की तुम्हाला मराठीचं नॉलेज आहे का, येस नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही याच्या आधी कुठं काम केलेलं असेल तर त्याचं जे एक्सपिरियन्स आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. नेम ऑफ एम्प्लॉयर इथं टाकायचं आहे. तुमचं पदनाम इथं टाकायचं आहे. तुम्ही प्रेझेंटली वर्किंग करत आहात का, म्हणजे अजूनही तिथं काम करतात का, येस नो ते टाकायचं आहे. टोटल पिरियड ऑफ सर्व्हिस इथं येऊन जाईल. त्याच्यानंतर कामाचे स्वरूप, सेवा समाप्तीचे कारण, म्हणजे तुम्ही जर ती पद सोडलं असेल तर ते का सोडलेलं आहे. त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स इथं येऊन जाईल. टोटल एक्सपिरियन्स इन मंथ्स इथं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर खाली महत्त्वाचं आहे की लँग्वेजेस नोन, तुम्हाला माहीत असलेल्या इथं भाषा टाकायचं आहे. मराठी तर इथं वरी येईलच, ते तुम्ही वाचणे, लिहिणे, बोलणे या तिन्ही येत असेल तुम्हाला तर हे तिन्हीमध्ये सिलेक्ट करा, तुमच्यानुसार हे सिलेक्ट करा. तसेच इंग्लिशसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता. इंग्लिश टाकून तुम्हाला ते वाचणं, लिहिणं, बोलणं जमत असेल तर ते टाका. काही विद्यार्थी हिंदी भाषिक असतील तर त्यांनी हिंदीसुद्धा इथं टाकू शकता. एकंदरीत तुम्ही इथं 3 लँग्वेज टाकू शकता. मराठी टाकणं इथं आपोआप येईल, ते तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही वाचणं, लिहिणं, बोलणं इथं तुम्हाला इथं ॲप्लिकेबल आहे का ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता ही माहिती टाकल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स करायचं आहे आणि व्हॅलिडेट केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुल येईल. जर इथं काही चुका असतील तर वेबसाईट आपोआप सांगेल तुम्हाला इथं रेड ह्याच्यामध्ये, ते तुम्हाला हे करायचं आहे, त्याच्याशिवाय व्हेरीफाईड होणार नाही. आणि तुम्हाला इथं पुन्हा शेवटी आपण बघू शकतो की याच्या पुढे इथं सेव्ह अँड नेक्स्ट दिलं आहे, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढची जी इलिमेंट आहे ते येईल, ते म्हणजे तुमचं जे प्रिव्ह्यू आहे फॉर्मचं, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती भरलेली आहे ती इथं येईल आणि तुम्हाला ती व्यवस्थित तपासून पाहिजे. दिस इज अ प्रिव्ह्यू ऑफ युअर रजिस्ट्रेशन डिटेल. आत्ता आपण जेवढ्या काही माहिती भरल्यात, बेसिक, फोटो, सिग्नेचर, एज्युकेशनल डिटेल्स, हे सर्व माहिती येतील, ती तुम्ही वाचून घ्या. तुमचं इथं रजिस्ट्रेशन नंबर आपोआप येईल. त्यानंतर तुमचं नाव, जिल्हा परिषद कोणती सिलेक्ट केली आहे, तुमचा फोटो,
कॅटेगरी, एज्युकेशनल डिटेल्स, तुमचा ॲड्रेस, वडिलांचं नाव, आईचं नाव, ही सगळी माहिती इथं दिलेली असेल. आणि हे महत्त्वाचं इथं की हे तुम्ही तपासून पहा, कारण की एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं एडिट करता येणार नाही. ह्या प्रिव्ह्यू तर यासाठी दिलेला असतो की इथं जर काही चुकलेलं असेल तुम्हाला आढळलं तर तुम्ही इथं एडिट करू शकता, नाहीतर तुम्ही एडिट करू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. जर तुमची काही इथं माहिती तुम्ही बघितली आणि ती चुकीची आहे तर तुम्ही बॅक जाऊन एडिट करू शकता. आणि जर सर्व माहिती इथं बरोबर असेल तर हे डिक्लेरेशन वाचून घ्या की इथं मी जी काही माहिती दिली आहे ती खोटी नाही आहे वगैरे, अशी हे जे डिक्लेरेशन आहे ते तुम्ही सर्व इथं वाचून घ्या. खोटी माहिती आपल्याला द्यायची नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आय ॲग्रीच्या इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही डेट दिलेली असेल तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरताय, आणि त्याच्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन इथं येईल, ती विचारलं जाईल, इथं क्लिक करा. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून एकदा विचारलं जाईल की बाबा तुम्ही इथं तुम्ही जी माहिती भरली ती योग्य आहे का, कारण की याच्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. आणि तुम्ही इथं ओके केल्यानंतर फॉर्म सबमिट होईल आणि तुम्ही तुमची माहिती एडिट करू शकत नाहीत. त्यानंतर फॉर्म इथं सबमिट केल्यानंतर आता आपण परत 4 गोष्टी इथं भरलेल्या आहेत की बेसिक इन्फॉर्मेशन भरली आपण सुरुवातीला, त्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड केला आहे, त्यानंतर जे डिटेल्स आहेत ते आत्ता आपण भरलेलं बघितलं, त्यानंतर आत्ता आपण प्रिव्ह्यू पण बघितलं, आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेप जी आहे ती आहे पेमेंट. आता इथं तुमची जी अमाऊंट आहे ती दाखवली जाईल, 900 किंवा 1000, तुमच्या कॅटेगरी आणि पोस्टला जी ॲप्लिकेबल आहे ती इथं अमाऊंट दाखवली जाईल. त्यानंतर हे जो सिक्युरिटी कोड आहे तो इथं टाकायचा आहे आणि तुम्हाला इथं पेमेंटवर क्लिक करायचं आहे, सबमिटवर क्लिक केल्यानंतर पेमेंट करायचं आपल्याला, की पेमेंटची इथं लिंक ओपन होईल. तुम्हाला इथं बरेच ऑप्शन आहेत पेमेंटचे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, तुमचं जे वॉलेट, कॅश कार्ड जे असतं, पेटीएम वगैरे, त्याच्याने तुम्ही हे इथं पेमेंट करू शकता. सो अशा प्रकारे पूर्ण फॉर्म आपण भरलेला आहे. आणि हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर वापस एकदा वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं. आपण बघितलं की रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्या मेसेजवर आलता, तो इथं टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय येईल तिथं तर प्रिंट ॲप्लिकेशन असं येईल, आणि हे तुम्ही इथं प्रिंट ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट होईल, म्हणजेच PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल. सो एकंदरीत अशा प्रकारे जिल्हा परिषद भरती 2023चा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. जिल्हा परिषद व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे. पोस्ट कोणत्या पोस्टसाठी भरायचा आहे फॉर्म हे सुद्धा व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. सो अशा प्रकारे एकंदरीत तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन भरायचं आहे. लवकरात